कोणता आहे सर आत्ताचा करंट तुमचा फेवरेट डिरेक्टर मराठीतला? म्हणजे पारेश मोखाशी मला खूप ॲडमायर आहे मला वाटतं. म्हणजे त्याचं हरिश्चंद्राची फॅक्टरी मला खूपच आवडली होती. मराठी पिक्चर सांगा. मला खूप आवडलेली मला जो एक सांगतो, आठपाटी नाईट्स नावाची एक फिल्म होती. आठपाडी नाईट्स, आठपाटी नाईट्स, नितीन सुपेकरांची. नितीन सुपे. त्याला मला खूपच आवडली होती ती film. हो हो हो. आणि त्याचं डिरेक्शन तर मला अतिशय आवडलं होतं. आणि तो इतका सेन्सिटिव्ह विषय होता. सेक्स कॉमेडी मराठीत त्यांनी केली होती, कुठेही व्हल्गॅरिटी न आणता. हो हो हे त्याचं ब्रिलियंटनेस होतं. हो. तेव्हा मी त्याला स्वतःहून फोन करून सांगितलं होतं की तुझं अभिनंदन. आम्हीच केलं होतं त्याचं घोस्ट मार्केटिंग. हो काय? हो. ते मला ती फिल्म खूप आवडली होती. हो, हो. आणि मी त्या ज्युरीवरती आलो होतो. बरं. त्या ज्युरीवरती ती त्या फिल्म होती. बरोबर, आणि त्या फिल्मला मी फर्स्ट प्राईज दिलं. ओके ओके. जस्ट लव्ड. मराठी सिनेमा इज फुल ऑफ टॅलेंट. मराठीमध्ये टॅलेंटची कुठेही कमी नाही आहे. कमी काय आहे आपल्याकडे? तर तो अप्रोच, तो गो अँड गेट, ते करणं हे महत्त्वाचं. कमतरता काय वाटते? कशा टाईपचा सिनेमा बनला पाहिजे अजून? कमतरता काहीच नाही मराठीमध्ये. कमतरता फक्त एकच आहे, आपल्याला हे इंडस्ट्री कॅप्चर करायला पाहिजे. जशी साऊथनी कॅप्चर केली, हिंदीला बाजूला ठेवलं, तसं झालं पाहिजे. माझं स्वप्न आहे ते, का मराठी सिनेमा इतका मोठा झाला पाहिजे का त्याच्यासमोर हिंदी चित्रपट लावायला धावायला पाहिजे. अरे बापरे, हा चित्रपट येतो, इथे नको लावायला, असं झालं पाहिजे. का होय नाही पण सर मग तसं आता? होणार, आज नाही उद्या होणार, होणार.